दशक 7वा चतुर्दश ब्रह्म किंवा 14 ब्रह्मांचा यातील समास 5वा द्वैत कल्पना निरसन ह्याचा आपण विचार करणार आहोत। आपण सद्गुरूंजवळून जे ज्ञान ग्रहण केलंय ते व्यक्त करावं आणि समर्थांनी पण सांगूनच ठेवलंय की आपण जे काही शिकलो आहे ते आपण इतरांना पण द्यावं, किंबहुना आपलाच त्या निमित्ताने अभ्यास करावा आणि ते चिंतन दृढ करावं, हा एकमेव उद्देश आहे। मला माहिती आहे यापेक्षा खूप छान तुम्ही शिकलेले आहात, पण तरी सुद्धा द्वैत कल्पना निरसन। आता आपल्या जीवनामध्ये सातत्याने आपल्याला कुठला अनुभव आहे, अद्वैताचा की द्वैताचा? आपण सकाळी उठल्यापासून जे आपलं जीवन जगतो तिथे आपल्याला सातत्याने द्वैताचा अनुभव येत असतो, आणि जिथे जिथे द्वैत असतं तिथे तिथे दुःख असतं असं शास्त्र सांगतं। द्वितीयात वै भयं भवति, तिथे भय आहे, दुःख आहे। आम्हाला अद्वैताचा अनुभव नाही। अद्वैतामध्ये परमानंद आहे, सुख आहे, शांती आहे, समाधान आहे, तृप्ती आहे। आणि डॉक्टर काकांनी आपल्याला सांगून ठेवलंय की परमार्थाचा उद्देशच काय आहे। आम्ही जे सुख आणि दुःख मिश्रित जीवन जगत असतो त्या दुःखातून आमची निवृत्ती व्हावी। कशी? फक्त दुःखातून नाही तर कारणासह सकल दुःखांची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हा एकमेव उद्देश आपल्या परमार्थ साधनेचा आहे। आपल्याला प्रपंचातलं ह्यातलं काहीच मिळवायचं नाही, पण आमचं जे दुःख आहे आमच्या जीवनामध्ये, वारंवार सुख आणि दुःख मिश्रित जीवन आपण जगत असतो, ते दुःख आम्हाला किंवा सुख हे दोन्ही पण येतात आणि ते आमचं अंतःकरण हेलावून टाकतात। तर त्या दुःखाचं जे कारण आहे, मूळ कारण, तेच नाहीसं व्हावं। मूळ कारण जर नाहीसं झालं तर त्याचा परिणाम म्हणून जे दुःख किंवा सुख आम्हाला भोगावं लागतं ते सुद्धा नाहीसं होईल। आणि सुख आणि म्हणजे दुःखाची निवृत्ती झाली की परमानंदाची प्राप्ती तिथे आहेच। तर आमच्या दुःखाचं मूळ कारण काय? आम्हाला सगळ्यांना सुख हवंय, प्रत्येकाचा आनंदाकडेच ओढा आहे, तरी सुद्धा अनिवार्यपणे आम्ही दुःख भोगतो। आता ह्या दुःखाचं मूळ कारण जर असेल तर ते आमचं अज्ञान। अज्ञानामुळे, अज्ञानाचा परिणाम म्हणून आम्हाला अनेक भ्रांती आपल्या अंतःकरणात निर्माण होतात, आणि त्या भ्रांतींच्यामुळे आपण जे जीवन जगतो ते आभासात्मक जीवन असतं आणि त्या भ्रांतींना सत्य समजतो, आणि त्यामुळे येणाऱ्या अनुभवांना अनुकूल प्रतिकूल अशा आपल्या चिंतन होतं, आणि अनुकूल प्रतिकूल चिंतनातनं आपल्या ज्या काही प्रतिक्रिया होतात त्यामुळे आपल्याला सुखदुःखांचा अनुभव येतो। मग आता मला जर परमानंद रूप व्हायचे आहे, माझ्या अज्ञानाची संपूर्ण जर निवृत्ती व्हायला हवी असेल, तर आता जो ज्ञानाचा भाग आपण कालपासून ऐकत आहोत, शुद्ध ज्ञान निरूपण ऐकलंय आपण, आधी ताईंनी वैराग्य निरूपण सांगितलं, कारण हे ज्ञान आपल्या अंतःकरणात ठसण्यासाठी आधी आपल्याला विवेक, वैराग्य, शमदमादी षटक आणि तीव्र मुमुक्षुत्व असलं पाहिजे। आणि त्यासाठी मग हा जो आपण कालपासून श्रवणाचा जो भाग सुरू आहे तो ज्ञानाचा भाग सुरू आहे। आपण सर्वांनी ऐकलेलं आहे, समजून घेतलेलं आहे, त्यामुळे तो खूप कठीण वाटत नसेल। थोडं आकलन आपल्याला होतं आणि त्याप्रमाणे वागण्याची आपल्या अंतःकरणात प्रेरणा सुद्धा त्या ऐकलं की निर्माण होते। आधीच्या प्रकरणामध्ये आपल्याला विमल ब्रह्म सांगितलं, ते विमल ब्रह्म जे आहे तिथे कुठलाही मल नाही। मग मला परमार्थामध्ये काही संकल्पना स्पष्ट करून घ्याव्या लागतात। मल म्हणजे मलिनता किंवा मळ। मग ब्रह्मवस्तू जी आहे किंवा आत्मवस्तू जी आहे ती अत्यंत निर्मल आहे, विमल आहे असं शास्त्र सांगतं। आणि आपण जे जीवन जगतो तिथे आपण जीव, मी स्वतः जीवभाव धारण केल्यामुळे आपल्याला अनेक मल आपल्या अंतःकरणात निर्माण होतात। आता आत्मा जो आहे तो अद्वैत आहे, ते आपलं स्वरूप आहे, आपण सगळ्यांनी ऐकलंय। भ्रांती कुठल्या निर्माण झाल्या? अज्ञानामुळे। ऐकलेलाच भाग पुन्हा रिपीट होतोय, पण परमार्थामध्ये पुन्हा जे आपण पुनरावृत्ती जी आहे तो दोष मानला गेला नाहीये, तर त्यामुळे आपले संकल्पना अत्यंत स्वच्छ, स्पष्ट आणि अंतःकरणामध्ये त्या ठसतात, म्हणून पुन्हा पुन्हा ते आपण समजून घ्यायचं असतं। तर 3 भ्रांती ज्या आहेत, देह सत्यत्व भ्रांती म्हणजे मूळची मी आहे, आत्मस हे माझं स्वरूप असताना मी स्वतःला देह समजते, आणि त्यामुळे मला देहाच्या संदर्भाने अनेक सुखदुःख भोगावी लागतात। ही पहिली भ्रांती अज्ञानाची। दुसरी भ्रांती आहे, मला दिसणारं जगत जे आहे
ते सत्य आहे, ते कधी माझ्या दृष्टीने सत्य आहे आणि म्हणून मी त्याच्यामध्ये माझं अंतःकरण गुंतवलेलं असतं, म्हणून मी आणि माझे असं निर्माण होतं. आणि तिसरी भ्रांती आहे, ह्या जगामध्ये मी जे जीवन जगते तिथे मी करता आहे, मी सगळं काही करत आहे आणि करतेपणा मी माझ्याकडे घेतल्यामुळे मला भोगतेपणा म्हणजे मला त्याचं फल भोगण्याची व्यवस्था आपोआप तयार होते. ह्या 3 मुख्य भ्रांती ज्या आहेत, ह्या भ्रांतींमुळे आम्हाला दुःखाचा अनुभव वारंवार येत असतो. मग आता मला त्या दुःखामधून सुटायचं आहे. मग पहिलं समर्थांनी सांगून ठेवले आपल्याला, परमार्थाचा अभ्यासाची सुरुवातच आहे, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मग आता निश्चय माझा अनेक जन्मांचा जो संस्कार आहे की मी देह आहे आणि मी देहाला सत्यत्व दिल्यामुळे मी त्या अनुषंगाने माझं जीवन सातत्याने जगते. मग मी करता म्हणते, जग सत्य म्हणते, आसक्ती असते, अनेक वासना निर्माण होतात आणि मी करता म्हटल्यामुळे पुन्हा सध्या आपलं प्रारब्ध भोग सुरू आहेत आणि पुढे आपल्याला पुन्हा संचित कर्माची आपण आपलं संचित निर्माण करतो मी करता म्हटल्यामुळे. मग मला माझ्या दुःखाची पण निवृत्ती होत नाही, फळांची अपेक्षा असते आणि फळांची अपेक्षा असल्यामुळे मग पुन्हा तिथे आपल्या अंतःकरणामध्ये त्या वासना राहतात की मी हे केलं आहे तर मला हे मिळालं पाहिजे. आता ह्या सगळ्या भ्रांतीची निवृत्ती कशाने होईल? माझ्या भ्रांतीतनं मी सुटल्याशिवाय माझं दुःख संपणार नाही. अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि त्यासाठी परमपूज्य काका म्हणतात की मला परमार्थ कसा करायचा आहे, तर प्रथम पुरुषी परमार्थ करायचा आहे. या ग्रंथात आम्ही अभ्यास करतो, या ग्रंथात हे सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलेलं आहे, भगवद्गीतेत काय सांगितलं आहे, दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. आम्ही अभ्यास करताना वाचतो तर तो तृतीय पुरुषी परमार्थ असतो की आपण हे वाचतो की हां हे संतांनी सांगितलं आहे. पुन्हा आम्ही कुणा जाऊन तरी ऐकतो, संतांच्या मुखातनं ऐकतो, आचार्यांच्या मुखातनं ऐकतो. मग तिथे ते आम्हाला सांगतात, आम्ही श्रवण करतो, म्हणजे द्वितीय पुरुषी होतो. पण त्या परमार्थामध्ये ज्या संकल्पना आम्हाला सांगितलेल्या आहे किंवा जी साधन पद्धती सांगितलेली आहे ती आमच्या जीवनात जोपर्यंत आम्ही लावून घेत नाही, आचरणात आणत नाही, तोपर्यंत तो आमचा प्रथम पुरुषी परमार्थ होत नाही. म्हणून एक फक्त लक्षात ठेवायचं की मी जेही ओवी वाचत असेल किंवा ज्याही ग्रंथाचा अभ्यास करते त्यावेळेला ही ओवी मला काय देऊ पाहते आणि मला ह्यातून घेऊन माझ्या जीवनात कसा बदल करायला हवा, तर आपलं दुःखाची निवृत्ती हळूहळू हळूहळू होत जाते. आता आत्मा म्हणजे अद्वैत असं समर्थांनी आधीच्या ओवीमध्ये सांगितलं. जेथे नाही द्वैत अद्वैत तेथे मीपणाचा हेत उरेल कैचा. आता मी म्हणजे अहम. आता मी स्वतःला जीव समजल्यामुळे सगळ्या गोंधळ झालेला, सगळी गडबड होऊन जाते. आपण नेहमी म्हणतो की माझ्या जीवा म्हणजे आता काका सांगतात की आपण ह्या जीवभावातनं देहभावातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. मग आता आपल्याला आपल्या देहाशी असलेली सलगी अनेक जन्मांची मैत्री आपल्याला थोडी दूर गेली पाहिजे. माझ्या देहापासून मला अलिप्त होता आलं पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या कल्पना आहे, मी देह आहे, जग सत्य आहे आणि म्हणजे ह्या विसंवादी कल्पना आहेत, आपल्याला आपल्या स्वरूपापासून दूर नेणाऱ्या कल्पना आहेत. द्वैत कल्पना निरसन असंच ह्या समासाचं नाव आहे. म्हणजे ज्या कल्पनांच्यामुळे मी द्वैतामध्ये अडकली जाते त्या सगळ्या कल्पना आपल्याला दूर करायच्या, छाटून टाकायच्या आहेत. पण संवादी कल्पना आहे, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, ही संवादी कल्पना आहे. मग आता मला ह्या माझ्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत त्या दूर करायच्या. आणि कल्पना ह्या नेहमी मनाने केल्या जातात. बरं, कल्पना म्हटलं तर हे जगच एक ईश्वराची कल्पना आहे. हे सृष्टीची निर्मितीचा जर विचार केला तर मूळ आधी काय होतं, जे अनादी अनंत जे तत्व आहे, आपण म्हणतो परब्रह्म तत्व, ज्याला निर्गुण, निराकार, निरवयव, अनादी अनंत आणि मुख्य म्हणजे सच्चित आनंद घन असं जे तत्व आहे तेच फक्त आहे आहे आणि आहे. या सृष्टीच्या निर्मितीपूर्वी आहे, आता वर्तमान कालात आहे आणि ही सृष्टी ज्यावेळेला प्रलय काळानंतर संपेल तेव्हाही जे तत्व आहे ते परब्रह्म तत्व आहे. आणि ते असलेलं तत्वच परमार्थाचा जो साधक आहे त्याने प्रत्येक वेळा लक्षात ठेवायचं की माझी प्रथम पुरुषी साधना करताना मी कायम मनामध्ये तो विचार दृढ करायचा की हे जे वर्णन आहे हे मीच आहे. माझं द्वैत संपलं पाहिजे, कारण द्वैतामुळे मला दुःख आहे, द्वैतामुळे मला भय आहे, चिंता आहेत. मग त्या सगळ्या चिंतांमधनं सुटण्यासाठी मला द्वैतातून सुटायचं आहे.
आणि म्हणून त्या द्वैत काढून टाकण्यासाठी वारंवार ही संवादी कल्पना अंतःकरणामध्ये आपल्याला धारण करावी लागते. आता मी देह आहे असं जेव्हा मी म्हणते, आता मला जर देहबुद्धी नाहीशी करायची आहे तर मला चारही देहांचा विचार करावा लागतो. सगळ्यांना माहिती आहे, स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह. विमल ब्रह्माच्या ठिकाणी हा मल नाही. मल कुठले आहेत? तर 3 देहांचा मल, 3 गुणांचा मल, 3 अवस्थांचा मल. मग हे कुणाच्या ठिकाणी आहे? ब्रह्माच्या ठिकाणी अजिबात नाही. कारण त्याला तो निराकार आहे. तिथे देह नाही, अवस्था नाही, अवयव नाही, गुणही नाही. तो गुणातीत, ते ब्रह्मतत्व जे आहे ते गुणातीत आहे. मग त्याचा विचार करताना मी तेच आहे असं जर मला माझी देहबुद्धीची कल्पना बाजूला सारायची असेल तर मला त्या देहांचा निरास करावा लागतो. निरसन हा शब्द आलाय, म्हणजे निरास करणं. मग आता 4 देह मी नाही, म्हणून मला त्या देहांपासूनची असलेली माझी जवळीक दूर केली पाहिजे. मग देह कुठला? स्थूल देह. आपण सगळ्यांनी अभ्यास केल्यामुळे थोडी फास्ट जाते मी पुढे. स्थूल देह, एक वाक्य दिलेलंच आहे शास्त्राने. काकांनी नेहमीच सांगितलंय की जे माझं आहे, आधीच्या प्रवचनांमध्ये ऐकलं, जे माझं आहे ते मी नाही. आता हा मोबाईल माझा आहे तर मी नाही, घर माझं आहे तर मी नाही. आता तिथून जर आपण स्वतःकडे जवळजवळ येत गेलो, मग माझी ही साडी आहे, मग मी साडी आहे का? नाही. असं आधी माझ्या वस्तूंपासून सुरुवात केली, पण मग मी माझ्या देहाला जर आणून भिडवलं की हे शरीर सुद्धा माझं आहे असं जेव्हा मी म्हणते, त्यावेळेला पुढे निश्चय होतो की मी देह नाही, कारण देह माझा आहे, ते मला वापरायला मिळालेलं साधन आहे. आणि मग स्थूल देह कशाचा बनलेला आहे वगैरे वगैरे, तो पंचभौतिक आहे, सगळ्यांना माहिती आहे. पंचमहाभूतांची निर्मिती आहे, त्याच्यामधलं ते एक देह ही माझी ह्या सृष्टीमधली, मी पण तो एक घटक असल्याने ती पण माझी उपाधी आहे. म्हणून स्थूल देह ही मी नाही, जे माझं आहे ते मी नाही. मग आता त्याच्यापासून आणखीन जवळ जर यायला गेलं तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि पंचप्राण हा सूक्ष्म देह आहे. नेहमी साधकाने देह म्हटलं की माझ्या 4ही देहांचा विचार करायचा. सूक्ष्म देह सुद्धा मी नाही. मग माझं मन असं जेव्हा मी म्हणते, माझं मन आज फार खुश झाले, आनंदी झालं, किंवा माझं मन आज दुःखी झाले असं ज्या वेळेला मी बोलते, त्यावेळेला दुःखी किंवा सुखी होणारं मन हे माझ्यापेक्षा वेगळं आहे. हा झाला एक आपल्याला तर्काचा विचार आहे. आणि शास्त्राचा विचार जर म्हटलं, आपण जर शास्त्र ऐकलं असेल, वाचलं असेल, सगळ्यांनी ऐकलेलं आहे, तर ते मन कशाचं बनलेलं आहे? तर मन वायू तत्वाचं आहे, रजोगुणाचं आहे, म्हणून ते अतिशय चंचल आहे. एका ठिकाणी ते क्षणभर सुद्धा राहत नाही. आपला सगळ्यांचा अनुभव आहे. ध्यानाला बसलं, नामाला बसलं, त्या मन कुठे कुठेतरी फिरून येतं. मग त्याला आपल्याला ते मनच जर मी नाहीये तर त्याचं साक्षीत्व मला करता आलं पाहिजे. विवेक सिंधू ग्रंथामध्ये ही सगळ्या देहांचा निरास करायला मुकुंदराज स्वामींनी सांगितलंय. स्थूल देह मी नाहीये, त्यांनी प्रत्येक अवयवाचं सांगितलंय की एखादी इच्छा झाली तर तुझे पाय तिथे चालतात, ते तू जाणतोस की नाही, म्हणून तू पाय नाहीस. तुला वाटलं की मला हे खायचं आहे तर तू हाताने काही वस्तू घेतोस, ते तुला कळतं की नाही, म्हणजे तू हात नाहीस. अशा पद्धतीने स्थूल देह मी नाहीये असं फार सुंदर प्रतिपादन त्या विवेक सिंधू ग्रंथामध्ये केलंय. तसंच मनाचं आहे. मनाचं कार्य मला कळतं, वेगळेपणाने कळतं. बरं, मन आता कार्यरत आहे, मी झोपले की मन नंतर ह्याच्यामध्ये स्वप्नावस्थेमध्ये थोडंफार जागं असतं अंतःकरण वृत्ती, पण सुषुप्तीमध्ये ते लीन होऊन जातं, म्हणजे त्यावेळेला ते कार्यरत असत नाही. मग जेव्हा असतं आणि नसतं, काही काळ असतं आणि काही काळ नसतं, ते निश्चितपणे सत्तत्व नाही आहे आणि ते आत्मतत्व निश्चित नाही आहे. म्हणून मन पण मी नाही. अशा पद्धतीने विचार केला. मग सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे असं माऊली सांगते. मग माझं मन जेव्हा सुखी दुःखी होत असेल त्यावेळेला ते मन मी नाहीये, तो अनुभव घेणारं मन, बाबा तुला काय वाटेल ते वाटू दे, मला काही होत नाही. सुखाचा किंवा दुःखाचा परिणाम भोगणारा तू आहेस. मना, तुला वाटेल ते तू कर, मी तुझ्याशी बरोबर सुखी दुःखी व्हायला बांधलेली नाही, असा विचार मला करता येतो. म्हणून परमार्थ हे साधन जे आहे ते विचारांचं साधन आहे असं काका म्हणतात. आणि आद्यशंकराचार्यांच्या विवेक चूडामणी ग्रंथामध्ये दिलंच आहे की वस्तू सिद्धी विचारेण न कश्चित कर्म कोटीभिः. वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू, आत्मवस्तू, तिचा अनुभव यायचा असेल किंवा मी तेच आहे ह्याचा अनुभव घेण्यासाठी
फक्त विचार विचार आणि विचार विचार साधन आम्हाला उपयुक्त ठरतं आणि ते आपल्याला कोणत्याही वेळी करता येतं. कायम आपण शारीरिक कुठलं कर्म जरी करत असू तरी अंतःकरणामध्ये ते विचार आपल्याला धारण करता येतात. अशा पद्धतीने तो मी मन नाहीये. मग बुद्धी आता मी जर इथे बोलायला बसली आणि मला एखादी ओवी किंवा काही मला संदर्भ आठवला नाही तर मी काय म्हणेल की बुद्धीने मला आज दगा दिला, मला हे पाहिजे त्यावेळी आठवलं नाही. पण मग बुद्धी कशी आहे तर तेज तत्वाची आहे आणि ती हे काय म्हणतात सत्वगुणाची आहे. ती सत्वगुणाची बुद्धी ते तेज तत्वाची आधी अशी तिचं वर्णन केलेलं आहे. म्हणून तिच्यामध्ये आत्मस्वरूपाचं प्रकाश ग्रहण करण्याची शक्ती आहे. पण ती बुद्धी म्हणजे मी नाहीये, बुद्धी मला मिळालेलं साधन आहे. असं हळूहळू विचार करताना आपण आपल्या सूक्ष्म चिंतन करतं. बुद्धीने निश्चय केला ती चित्त पकडून ठेवतं की हो आज आम्हाला आता इथून जायचंय, अंबाबाईच्या दर्शनाला जायचंय, हां दुपारी 2ला निघालंच पाहिजे, मग आमची रात्री गाडी आहे. म्हणून चित्त ते चिंतन करतं आणि मग आपण कार्य करायला प्रवृत्त होतो. आपल्या रोजच्याच रुटीनमध्ये आपण जेव्हा सकाळी जागृतीला आलो की आपल्या अशा पद्धतीने मन बुद्धी चित्त हे सगळं कार्यरत होतं. पण ते मी नाहीये हा विचार मात्र मला सांभाळता येतो. अहंकार मी अमुक करीनच असं म्हणणारी जी वृत्ती असते ती अहंकार. आणि पंचप्राण, आता पंचप्राण सुद्धा आम्हाला सामान्यपणे असं वाटतं हा जडदेह आहे, वास्तविक जड आहे, कारण पंचमहाभूतांचा बनलेला आहे. आणि जे जड असतं ते म्हणजे त्याला स्वतःला कुठलीही सत्ता नाही, ते स्वतःला जाणत नाही, दुसऱ्यांनाही जाणत नाही. अधिष्ठानाशिवाय ते अध्यस्थ जड जे आहे ते कार्य करू शकत नाही. म्हणून अधिष्ठान आणि अध्यस्थ हे आपला विचार झालेला आहे. आपण सगळ्यांना जाणून आहात की ज्याच्या सत्तेवर हे सगळं देहादी जगत कार्यरत आहे ते अधिष्ठान परब्रह्म आहे, तो आत्मा आहे, ते मी आहे. आणि अध्यस्थ हे देह आहे, हे जगत अध्यस्थ आहे म्हणजे त्या अधिष्ठानावर याचं कार्य आपल्याला दिसतं. काही काळ ते दिसतं, टिकतं, काही काळानंतर नाहीसं होतं. असं मनोबुद्धी चित्त अहंकार. तर पंचप्राणांचा विचार आला की मग मात्र आपल्याला नक्की वाटतं की पंचप्राण म्हणजे मी आहे. कारण प्राणांमुळे हा जडदेह कार्यरत होतो किंवा चलनवलन करतो आणि मग आपल्याला वाटतं की मी पंचप्राण आहे, मग माझे प्राण म्हणजे मी आहे असं वाटायला लागतं. पण आता शास्त्राने जर विचार केला तर पंचप्राण हे म्हणजे मी नाही. कारण पंचप्राण जे आहे ते वायुतत्वाचे आहेत. त्या प्राणांचा प्राण कोण आहे तो आत्मा आहे. म्हणजे त्या प्राणांनाही कार्यरत करणारा जो आहे ते आत्मतत्व आहे. म्हणजे निर्गुण निराकार असलं तरी ह्या सगळ्या सृष्टीच्या आपल्या देहाच्या सर्व चेतना देणारं आणि कार्य करून घेणारं जे आहे ते आत्मतत्व आहे. अशा पद्धतीने स्थूल देह मी नाही, सूक्ष्म देह मी नाही आणि सुषुप्तीमध्ये कारण देह म्हटलेला आहे तिसरा. ज्यावेळी आपण गाढ झोपेमध्ये असतो सूक्ष्म देह मनबुद्धी चित्त अहंकार जो स्वप्नावस्थेमध्ये कार्य अवस्था मी बोलते ना, पण सुषुप्तीमध्ये जो असतो त्याला कारणदेह म्हणतात. आणि त्या देहातून कारण ती अवस्था जी येते अज्ञानाची तिथून आपल्याला जागृती येते किंवा पुन्हा स्वप्नावस्थेमध्ये जातो, त्याला कारणदेह म्हटलेला आहे. पण तो सुद्धा त्या काळापुरता असतो जेवढा वेळ आपण सुषुप्ती अवस्थेमध्ये आहोत. गाढ झोप लागलेली आहे, कुठलंही भान नाही, अंतःकरण आपलं सगळी इंद्रिय लीन झालेली आहे त्यावेळेला त्याला कारणदेह. पण तो सुद्धा आपण जागृती आली की तो नाहीसा होतो. मग आपला स्थूल देह कार्य करायला लागतो, सूक्ष्म देह कार्य करायला लागतो. म्हणून तिसरा देह ही मी नाही आहे. मग अशा पद्धतीने देहबुद्धीमधनं मला थोडंसं विचारांनी बाजूला होता येतं, विरळ करता येते. चौथा देह मला कळलेला नव्हता. मी सुद्धा परमपूज्य काकांनाच, काका महाकारण देह सांगा ना. महाकारण देह नाही कळत. सुषुप्ती आपल्याला अनुभव आहे सुषुप्तीचा, आपण झोपतो आणि त्या वेळेला जरी कळली नाही तरी सकाळी म्हणतो की मला खूप छान झोप लागली. हा अनुभव आपण बोलून दाखवतो. म्हणजे तिचं मला काहीतरी अनुभव आहे, पण महाकारण देह नाही मला कळत. मग काकांनी म्हटलं विवेक सिंधूचा अभ्यास कर, म्हणजे मग महाकारण देह काय आहे आणि त्याची निरास कसा करायचा हे कळेल. तर महाकारण देह म्हणजे ज्यावेळेला साधक मी देह नसून मी आत्मा आहे ह्या चिंतनात ही अंतःकरणवृत्ती धारण करतो त्यावेळेला त्या अवस्थेला तुर्या. आणि इथे आलेले आहेत ती तुर्या. ऐक तुरेचे लक्षण सर्व जाण, तेथे सर्व जाणपण सर्वची नाही कळणं जाणेगा, किंवा सर्व साक्षीने तिला म्हटलेलं आहे. पण आपण चौथी जी अवस्था म्हणजे आता
तीन देह सांगून झाले, तर तीन अवस्था ज्या आहेत स्थूल देहाला. आता आपण सगळे जागे आहोत, जागे आहोत आहात ना, आपण सगळेजण जागे आहोत. आम्ही म्हणतो आम्ही जागे आहोत. मग हे सगळे नंतर आपण ज्यावेळेला झोपतो त्यावेळेला स्वप्न आपण सगळेजण बघतो, आणि स्वप्न आपल्याला त्यावेळेलाही कळतात की स्वप्नावस्थेत आपण जागं जरी नाही आहे, आपले डोळेही झोपलेले आहेत, शांत बंद आहेत, तरी आपल्याला स्वप्न दिसतात. आता दिसतात, डोळ्यांनी बघतो का? नाही, पण ते आपल्याला कळतात. म्हणजे तिथे जागृतीमध्ये मला ज्ञान होण्याची व्यवस्था आहे, 5 ज्ञानेंद्रियांनी मला ज्ञान होतं, आणि स्वप्नावस्थेत सुद्धा ज्ञान होतं, आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा आपल्याला त्या क्षणी जरी आपल्याला काहीही कळत नसलं तरी सकाळी आपण म्हणतो की मला छान झोप लागली होती आणि मला खूप छान वाटते. काल परवा माधुरीताई किंवा वर्षाताई बोलल्यात की मला छान झोप वर्षाताई बोलल्या कदाचित, मला छान झोप लागली, हा आनंदाचा अनुभव आहे आणि मला काहीच कळलं नाही, हे अज्ञान आहे आपलं तिथे. तर ह्या 3 अवस्था बदलणाऱ्या आहेत, सातत्या बदलतात, दिवसभरात बदलतात. 3च अवस्थांचा सध्या विचार की जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे आमच्या अनुभवातले आहेत, पण त्या सातत्याने बदलणाऱ्या आहेत, आणि जे बदलणारं असतं ते आत्मा नाही. म्हणून 3 देह आत्मा नाही आहेत, 3 अवस्था पण आत्मा नाही. म्हणजे माझ्या त्या जीवाच्या त्या अवस्था आहेत, पण आत्म्याला अवस्था नाही आहे. आत्मा ज्ञानरूप असल्याने ज्ञान होण्याची व्यवस्था आपल्या 3ही अवस्थांमध्ये आहे. आपल्या जागृतीमध्ये आपल्याला स्पष्टपणे ज्ञान होतं ज्ञानेंद्रियांनी, पण स्वप्नावस्थेत सुद्धा आपल्याला ज्ञान होतं, कारण तिथे ज्ञान घन चिद्घन आनंद घन असलेला आत्मा आहे, त्याचं अधिष्ठान आहे. ते अधिष्ठान असल्याने आम्हाला स्वप्न कळतात. मग तिसरी अवस्था सुषुप्ती, ती सुद्धा आम्ही तो संस्कार ग्रहण करणारी अंतःकरण वृत्ती एक सूक्ष्म तिथे जागी असल्यामुळे, आत्मतत्वाचं अधिष्ठान तिथे असल्यामुळे आम्हाला तो अनुभव सकाळी बोलून दाखवता येतो. म्हणजे 3ही अवस्थांमध्ये ज्ञान होण्याची व्यवस्था आहे, पण अवस्था मात्र बदलणाऱ्या आहेत. म्हणून 3 देह त्याचा निराश करताना अशा पद्धतीने आपण जर अलग झालो त्याच्यापासून, तर ते 3 देह मी नाही आहे, मी देह आहे, ही जी आपली अशुद्ध कल्पना आहे ती आपण दूर सारतो अशा विचारांनी. मग आपल्या अवस्था 3 अवस्था ज्या आहेत त्या सुद्धा माझ्या नाहीत. आत्मरूप मीला कुठलीही अवस्था नाही, कारण तो नित्य आहे, तो सदा सर्वत्र समत्वाने आहे, तो नित्य आहे, सत्य आहे, विभू आहे, व्यापक आहे, त्याला कुठलीही अवस्था नाही. तो नाही असा क्षणच नाही ना. आहे 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 असलं तत्व असल्यामुळे तिथे देह नाही, अवस्था नाही. हे सगळे मल आहेत. कुठले मल आहेत आपल्याला? तर हे 3 देहांचे मल आहे. आपल्याला द्वैत कल्पनेचं निरसन करताना हे मला आहेत, जे माझ्या ठिकाणी आहेत, म्हणजे देहाच्या ठिकाणी आहेत. माझ्या आत्मरूप मीला कुठलाही मल नाही, विमल ब्रह्माच्या ठिकाणी कुठलाही मल नाही, आणि तेच आपलं स्वरूप असल्याने आपण अत्यंत शुद्ध असं आपलं स्वरूप आहे. आणि मल जो आहे तो असा देहाच्या ठिकाणी, अंतःकरणाच्या ठिकाणी आहे. हा विचार आपला करून झालेला आहे. मी थोडीशी हे करते, उजळणी करते. 3 गुणांचाही विचार केला तर 3 गुण कुणाचे आहेत? 3 गुणांच्या प्रभावाखाली आपलं संपूर्ण जीवन चाललेलं आहे. सत्व रज तमाचा विचार आपण सगळ्यांनी करून झालेला आहे. पण मग हे 3 गुण कुणाचे आहेत? ब्रह्मवस्तू जी आहे ती गुणातीत आहे, तिथे एकही गुण नाही आहे. त्यामुळे गुणांचा मल जो आहे तो आपल्या जीवाला आहे, जीवाच्या ठिकाणी आहे, पण आत्म वस्तूला कुठलाही मल नाही. असे मल आपण असं म्हणतात की हे आपण जे जीव 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 म्हटले तिथं आपले सगळे मल आणि हे सगळे मळ म्हणजे दोष निर्माण होतात. मग आता आपण थोडक्यात तो म्हणजे हे परमार्थ विचार करताना आपल्याला जीव, जगत, ईश्वर, माया आणि ब्रह्म ह्या 5 संकल्पना थोड्या स्पष्ट करून घेतल्या की मग आपल्याला पुढचा प्रवास हे संकल्पना समजून घेणं आणि आपली परमार्थातली प्रगती करणं सहज शक्य होतं. तर आपण नेहमी काय म्हणतो? मी जीव म्हणजे जीव, आणि कोणी गेलं तर म्हणतो त्याचा जीव गेला. तर जीव म्हणजे काय ही संकल्पना, आणि ईश्वर म्हणजे काय ही संकल्पना जर आपण समजून घेतली, जीव म्हणजे बुद्धी अधिक आत्मा अधिक आत्म्यात पडलेलं बुद्धीत पडलेला आत्मप्रकाश किंवा आत्म्याचं प्रतिबिंब, अशी ही शास्त्राने बसवून दिलेली घडी आहे.
म्हणजे चिदाभास, आत्मवस्तूचा प्रकाश जो बुद्धीत पडला म्हणतो तो म्हणजे चिदाभास. तर मूळची बुद्धी पण जड आहे, पण ती कार्यरत केव्हा होते? जेव्हा हा आत्मप्रकाश बुद्धीमध्ये पडतो. आणि आत्मप्रकाश ग्रहण करण्याची क्षमता बुद्धीमध्ये आहे, कारण बुद्धी सत्वगुणाची आणि तेजतत्वाची आहे. म्हणून जडदेह कार्यरत कसा होतो? तर जीवभाव म्हणजे तेव्हा चिदाभास येतो तिथे, तेव्हा हा जीव मग देह कार्य करण्याच्या दृष्टीने कार्य म्हणजे चैतन्य आल्यासारखं वाटतं आणि कार्यरत होतो. पण कुठलंही मग कार्य जे घडतं ते मग बुद्धी निश्चय करते, मन संकल्प विकल्प करतं आणि मग आपण कार्य करतो. अशा तर ते जीवामध्ये काय आहे? आत्मा पण आहे, बुद्धी आहे आणि आत्मप्रकाश, बुद्धीत पडलेला आत्मप्रकाश म्हणजे चिदाभास. तर चिदाभास ही संकल्पना लावून द्यायची. तर मग दुःखाचे अनुभव कोण घेतं? तो चिदाभास. आणि जीव घेतो म्हणजे चिदाभास. मग आपण हळूहळू असं जेव्हा चिंतन करतो आणि ईश्वर पण समजून जर घेतला तर ईश्वर जे आहे ते ब्रह्म, मूळचं विमल ब्रह्म जे आहे, विमल ब्रह्म अधिक त्याच्यामध्ये माया. आपल्या जीवांच्या ठिकाणी बुद्धी आहे, इकडे माया आहे आणि मायेत पडलेलं ते ब्रह्मस्वरूपाचं प्रतिबिंब असं विचार किंवा संकल्पना मांडलेली आहे. मग जीव आणि ईश्वर ह्याच्यामध्ये जे जड आहे तो भाग आपण जर बाजूला केला तर मग काय राहतं शिल्लक? चैतन्य. जीवाच्या मध्ये मूळ आत्मा हा तत्वमसी जे चिंतन आहे त्याचं चिंतन करताना हा विचार आपल्याला करावा उपयुक्त ठरतो. आणि मग आपल्याला त्या जे जड जे आहे त्याचा बाध करणं किंवा त्याला काढून टाकणं आणि शिल्लक जे राहतो म्हणजे लक्षार्थ जो आहे तो आत्मा, जीव म्हणजे आत्मा आणि ईश्वर म्हणजे ब्रह्म, हा निर्णय होऊन जातो. फार डिटेल नाही घेता येत हे, पण ह्या संकल्पना आपल्या निश्चित व्हाव्यात की जीव म्हणजे आत्मा, जीव ब्रह्मैव नापरः हे जे वेदांत शास्त्र सांगतं हे समजून घेण्यासाठी हे विचार आपल्याला उपयुक्त ठरतात. ईश्वर म्हणजेच ब्रह्म आणि मग बुद्धी किंवा माया तत्व अज्ञान हे जेव्हा निवृत्त झालं त्यावेळेला शिल्लक काय राहतं? तर आत्मा आणि ब्रह्म. आणि मग आधी माझ्यामधला मी आत्मा ओळखला की आत्माच ब्रह्म आहे, तेच सर्वत्र आहे, ते सर्वांमध्ये आहे असं बघण्याची दृष्टी आपल्याला विकसित करता येते. म्हणून माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी 3 देहांचा मल नाही आणि 3 अवस्थांचाही मल नाही आणि 3 गुणांचाही मल नाही, असं हे शुद्ध विमल असं आत्मस्वरूप मी आहे. ब्रह्म ज्याला म्हणतात तोच आत्मा आहे, हा यत्किंचितही संशय न ठेवता माझ्या देहाच्या संदर्भाने जेव्हा त्याचं संबोधन केलं जातं तेव्हा त्याला आत्मा म्हणतात आणि संपूर्ण जगताच्या दृष्टीने संबोधन केलं जातं तेव्हा त्याला परब्रह्म म्हणतात. पण आत्मा आणि ब्रह्म एकच आहे हा निर्णय आपल्या अंतःकरणामध्ये आपण कायम करूनच ठेवायचा. आता त्याच्यासाठी उदाहरण दिलेलं आहे. आपण आत्मा किंवा परब्रह्म समजून घेण्यासाठी ते सच्चित आनंदघन तत्व कसं आहे तर ही देह ही उपाधी आहे. आणि म्हणून काय दिलेलं आहे ते घटमठाचेनी गुणे त्रिविधा आकाश बोलणे, या मायेचेनी खरेपणे गुणब्रह्म. आता ह्या ओवीमध्ये काय सांगितलंय की घट मठ. आता एखादं मडकं जर कुंभाराने तयार केलं त्याला घट म्हणतात. मग त्या घटामध्ये जी पोकळी असते त्याला घटाकाश असं शास्त्र म्हणतं. घटाच्या आतमध्ये बंदिस्त झालेली पोकळी किंवा आकाश. मग आता हा हॉल आहे, आधी हा उघडा होता, उघडा असला तरी ह्यात आकाश होतो, आता ह्याला बंद केलंय तरी ह्यात आकाश म्हणजे पोकळी आहे. आता ही मठाकाश. आणि आता ह्याच्या आपण बाहेर गेलो आणि बाहेर जर बघितलं तर त्याला महदाकाश म्हणतात, म्हणजे सर्वात मोठं व्यापक असलेलं आकाश. आता महदाकाशामध्येच हे मठाकाश आहे. ह्या मठाकाशामध्येच आता हा समजा घट आहे, ह्याच्या आतमध्ये पोकळी आहे. मग त्या असलेल्या महदाकाशामध्येच मठाकाश, त्याच्याच मध्ये महदाकाशामध्ये मठाकाश आहे, मठाकाशमध्ये घटाकाश आहे. अगदी मग आता हे कुंभाराने तयार केला घट आणि कुठून तरी आणून धरलं का आकाश? तिथे नाही. ते असलेल्याच आकाशामध्ये घट निर्माण झाला, असलेल्याच आकाशामध्ये
हे हॉल किंवा घर निर्माण झालं आणि मग त्याला आपण मठाकाश म्हणतो. म्हणजे काय झालं, हा घट ही उपाधी झाली त्या आकाशाची, तसंच मठ ही उपाधी झाली. अगदी त्याचप्रमाणे आपला देह हा सुद्धा एक घट आहे त्या ईश्वराने निर्माण केलेला. पण मूळ काय आहे, सर्वत्र व्यापक असलेलं ते विभू जे आहे ते आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व सर्वत्र सदा समत्वाने व्यापून आहे. आणि त्याच्या आतमध्ये अनेक घट आपण म्हणजे अनेक नाम आणि रूपाला आलेले घट निर्माण झाले आहेत. पण असलेल्या ब्रह्मतत्वामध्येच हे निर्माण झाले. तर ह्या घटांमध्ये जे आहे ते आत्मतत्व आणि बाहेर खरं म्हणजे आत आणि बाहेर हे सापेक्षतेने बोललं जातं. आत बाहेर नाहीच, ते आहे निरपेक्ष व्यापक ज्याला म्हणतात. म्हणजे त्याच्याबद्दल खरं काहीच बोलता येत नाही. ब्रह्मवस्तूबद्दल काहीही बोलणं म्हणजे फक्त त्याच्यावर आरोप करणे. पण आपल्या बुद्धीच्या आवाक्यात यावं आणि आपल्याला ते कळावं म्हणून शास्त्राने ही सगळी मांडणी करून ठेवली आहे. त्याचा उपयोग काय की हे आम्ही या पद्धतीने समजून घ्यावं आणि ते तत्व मी आहे ह्या अनुभवापर्यंत जावं. ते तत्व कसं आहे तसा अनुभव आला म्हणजे की मग माझ्या संपूर्ण दुःखांची निवृत्ती होते, उपाधी बाधित होऊन जाते. आपण कल्पनेचं निरसन करायला निघालोय. म्हणजे मी देह आहे आता, तो वास्तविक परब्रह्म स्वरूपातला एक घटक आहे म्हणजे उपाधी आहे. मग देहाची उपाधी निराश केला, देहाच्या निरासे पाविजेया ठाया. म्हणजे आत्मवस्तूच्या अनुभवासाठी या देहाचा निराश करणं भाग आहे. एकदा ही उपाधी म्हणजे ही घट ही उपाधी तुटली फुटली तरी जसे ते आकाश आहे तसंच असतं. हे मठ आपण अनेक बिल्डिंग राजवाडे बघितलेत की आधी होते आता नाही आहेत, ते असले नसले तरी आकाश तसंच आहे. अगदी त्याचप्रमाणे ही उपाधी असली किंवा नसली तरी जे तत्व कायम आहे 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 असं आहे ते तत्व मी आहे, ते ब्रह्मतत्व आहे. आणि म्हणून उपाधीचा निराश करणं, त्या द्वैताच्या कल्पनेतून सुटणं अपेक्षित आहे. जेव्हा द्वैतामुळे आम्हाला भयाचा अनुभव आहे आणि द्वैत संपल्याशिवाय आम्हाला आनंदाची स्थिती अनुभवायला मिळणार नाही. म्हणून आम्हाला द्वैतातनं सुटण्यासाठी फक्त अभ्यास करायचा आहे. शास्त्र हे उपयोगात आणायचं आहे. काका म्हणतात की ही सिस्टम आहे, शास्त्राने बसवून दिलेली ही एक सिस्टम आहे. मग ती सिस्टम आपण नो द सिस्टम, यूज द सिस्टम अँड फॉरगेट द सिस्टम. म्हणजे ती त्याची आठवण नाही, ती उपयोगात आणली की मग आपल्याला जे मिळायचं ते मिळून गेलेलं असतं, आनंदाचा अनुभव आणून येऊन गेलेला असतो. मग शास्त्र घोकत बसण्याची आवश्यकता राहत नाही. काल ताईंनी फार सुंदर विचार मांडला की काकांची जी परिस्थिती आहे ती कशी आहे, ही सहजता त्याला येऊन जाते. आपण ज्या वेळेला आता प्रयत्नपूर्वक साधक अवस्थेमध्ये मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे असं कायम आतमध्ये तो निश्चय बाळगण्याचा प्रयत्न करतो. अंतःकरण वृत्तीच्या स्तरावर तो निश्चय बळकट करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्याला तुर्यावस्था म्हणतात. आणि ती तुर्यावस्था जी आहे ती सर्वसाक्षिणी आहे. म्हणजे काय, माझ्या प्रत्येक गोष्टीचं साक्षीत्व करणारी ती वृत्ती आहे. पण शेवटी ती सुद्धा सूक्ष्म अंतःकरण वृत्ती असल्यामुळे ती सुद्धा शाश्वत नाही असा निर्वाळा शास्त्राने आपल्याला दिलेला आहे. म्हणून तुर्यावस्थाच्याही पलीकडे, परेच्याही पलीकडे जाणं अपेक्षित आहे आपल्या परमार्थामध्ये. आणि द्वैतकल्पना निरसन हा जो समास आहे वास्तविक ते सगळं साधनं आहे. आपल्याला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेऊन त्याला सहजता येईपर्यंत ही सगळी साधन आहेत. तर हे साधन आपल्याला उपयोगात आणावं लागतं. आणि म्हणून महाकारण देहसुद्धा मी नाही, चार अवस्थाही मी नाही. आणि कोशांच्या भाषेत म्हटलं तर ते पंचकोश पण मी नाही अशी काहीतरी उपनिषदामध्ये मांडणी केलेली आहे की अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश आणि आनंदमय कोश. आनंदमय कोश सुद्धा मी नाही आहे. तर त्यालाही आलेली सहजावस्था ती येणं आपल्या परमार्थ साधनेमध्ये अपेक्षित आहे. सुरुवातीला आपल्याला निश्चितपणे प्रयत्नपूर्वकच ते विचार ग्रहण करावे लागतात. कारण अनंत जन्मांच्या संस्कारांनी जी बसलेल्या आपल्या घड्या आहेत, मी देह आहे, जग सत्य आहे, मी करता भोगता वगैरे, मी जन्माला आली आहे आणि मी मरणार आहे, निश्चित एक दिवस हा देह असणार नाही आणि मग त्याची काय, हे सगळं जे आहे ह्या अनेक जन्मांच्या अज्ञानामुळे बसलेल्या घड्या आहेत. पण ह्या विचारांनीच आपल्याला त्या
पुन्हा दूर बाजूला साराव्या लागतात आणि नवीन घड्या बसवून घ्याव्या लागतात. आणि नवीन घडी ही आहे, मी आत्माच आहे. आत्मा कसा आहे? आत्माचं ब्रह्म आहे आणि तेच सर्वत्र आहे. आधी ते माझ्यामध्ये पाहायला ओळखायला शिकणं म्हणजे माझ्या देहबुद्धीचा मी निरास करणं, निरसन करणं. माझं माझ्याशीच पहिलं द्वैत असतं. मी देह आहे असं म्हटलं की माझ्याशीच माझं पहिलं द्वैत आहे आणि मग जगामध्ये सगळ्यांशी द्वैत होतं आपलं. मी तो वेगळा, ती वेगळी. आता आपण सगळेजण इथं आलो, आत्मरूपाने आपण सगळे एक आहोत, आपण ते श्रवण करत आहोत. पण खाली हॉलमध्ये गेल्यानंतर जेवायला बसताना कुणाला वाटतं माझ्या बाजूला माझी मैत्रीण बसली पाहिजे, कोणी आलं तर मला सहजपणे चालतं का? आपला आपण विचार करायचा. आपण एकच आहोत, पण तरी सुद्धा अनेक संस्कारांमुळे अनेक जन्मांच्या कुठेतरी मी आणि माझे पण आपल्या अंतःकरणात हळू का होईना पण तो वर डोकावतो आणि आपल्या छोट्याशा विचारामधनं ते डोकावतो आणि आम्हाला द्वैतात घेऊन जातो. आम्हाला कोणीही असेल तर चालेल का? कारण त्या माझ्या सहपाठी आहेत, सगळ्या माझ्या वर्गातल्या भगिनीच आहेत आणि आम्ही एकच आहोत, तत्वरूपाने एकच आहोत. हा विचार आपल्याला साध्या साध्या जीवनातनंच आपल्याला तो विकसित करावा लागतो. मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाणं पार्था, असं माऊली म्हणते ज्ञानेश्वरीमध्ये. आणि मग मला द्वैत कल्पनेतनं सुटायचंय. मी देह ही कल्पना, जग सत्य आहे त्यातलं सगळं माझं आहे. या सगळ्या द्वैत कल्पना आहेत, अशुद्ध कल्पना आहेत. ह्या माझ्या स्वरूपापासून मला दूर नेणाऱ्या कल्पना आहेत. म्हणून मला शुद्ध कल्पनेचाच आधार घ्यावा लागतो. सातत्याने ती शुद्ध कल्पना सांभाळावी लागते. पण शेवटी त्यांनी हे सांगितलं की त्यालाही आलेली सहजता म्हणजे परमानंदाची जी प्राप्ती आणि त्याला आलेली सहजता यावी असं आपल्याला अपेक्षित आहे. पुढे जव खरे पण मायेसी तवची साक्षत्व ब्रह्मासी, माया विद्येच्या निरासी द्वैत कैसे. आता जोपर्यंत आपण ही माया म्हणजे देहादी जगत, संसार, प्रपंच आणि सर्व दिसणारी सृष्टी ही सत्य मानतो, मायेला सत्यत्व देतो, तोपर्यंत आपल्याला ब्रह्म किंवा तुर्या ही साक्षी अवस्था आहे असं म्हणावं लागतं. पण ज्यावेळेला मायेची निवृत्ती होऊन जाते, आता मायेचं निरसनच झालं, माया बाधित करता आली, तर मग मात्र अविद्या आपली सगळी संपूर्ण जाते आणि मग काय राहतं, माया आणि ब्रह्म असं द्वैत शिल्लक राहत नाही. समर्थांनी जो शेवटचा सिद्धांत सांगितलेला, आधी आपल्याला मायावाद, विवर्तवाद हे सगळं ईश्वर कारणवाद सांगितला आणि सगळ्यात शेवटी सांगितले की अगाध जे झालेची नाही, म्हणजे ही वास्तविक हे जगत झालेलंच नाहीये, सगळं स्वप्नवत आहे. आपण स्वप्नात थोडा काळापुरतं स्वप्न जे बघितलेलं असतं ते त्या काळात आपल्याला सत्य वाटतं आणि जागृती येताच ते नाहीसं होऊन जातं. पण ते स्वप्न जसं जितकं मिथ्या आहे तसं हे आमचं जन्मापासून, ह्या देहाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जे आहे ते आमचं एक स्वप्न आहे आणि ईश्वराचं हे स्वप्न आहेच. कारण त्यांनी ब्रह्मांचा संकल्प जो आहे, आधी संकल्प एकोहम ब्रहुस्याम प्रजाजेत, मी एकटा एक आहे आणि मी बहु व्हावं, हा जो संकल्प आहे त्या कल्पनेचीच ही सृष्टी आहे. म्हणून ही सृष्टीसुद्धा त्या ईश्वराचं एक स्वप्न आहे आणि त्या दीर्घ स्वप्नामध्ये आपण आपलं हे जीवन जे चाललेलं आहे ह्यालाही एक स्वप्न म्हणूनच बघत असतो आणि त्या स्वप्नाप्रमाणे ते इतकं मिथ्या आहे. मग त्याच्यामध्ये काय करायचं? मग आता आपल्याला सोडता येत नाहीये, फक्त त्याला बाधित करता येतं, त्याचा मिथ्यत्वाचा निश्चय करता येतो. म्हणून शास्त्र आणि संत त्यांच्या अनुसार आपण त्यांच्या बुद्धीने चालावं, ते समजून घ्यावं आणि मग आपल्या द्वैताचा निराश करण्याचं क्षमता आपल्यामध्ये येते. द्वैत कल्पनेचा निरसन आपल्याला करता येतं. समर्थांनी एका ठिकाणी म्हटले, जयास वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे दुःख मोळजे. आता सुख म्हणजे सुख म्हटलं की आता आपण सुखरूप हाच विचार करायचा. सुख आणि दुःख हे येणारं जाणारं असल्याने ते कायम टिकत नाही, कायम टिकणारं नाहीये. पण मला अनुभव जो आहे तो सुखरूप म्हणजे सच्चिदानंद घन म्हणजे सुखरूप तत्वाचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे मला सुखरूप होऊनच जीवन जगायचं आहे. ताईंनी ती काय म्हणता तुम्ही सकाळी म्हणता, परचा म्हणता ना, मला सुखरूप व्हायचं आहे, सुखरूप होऊन जीवन जगायचं आहे आणि सुखरूप अवस्थेत हा देह सहजपणे सोडून द्यायचा आहे. मी सोडून द्यायचा म्हणजे तो सहजपणे गेलाच पाहिजे.
कारण मी अट्टहास जरी पकडला की नाही आता हा देह आणखीन काही काळ टिकावा, तरी तो तसा टिकणार नाही. पण सुखरूप होणं हे मात्र निश्चित मला साध्य करता येणार आहे. म्हणून सुख जरी कुठे शब्द आला तरी आपण तिथे आपल्या स्वतःसाठी त्याला सुखरूप असंच समजून घ्यायचं. आणि फार सुंदर तो विचार ताईंनी दिलेला आहे, काकांनी दिलेला आहे. सुखरूप होणे, सुखरूप होऊन जीवन जगणे आणि सुखरूप त्या आनंदाच्या स्थितीमध्ये कृतार्थ होऊन देह जायचा तर जाऊ दे. आपुले मरण पाहिले म्या डोळ्या, असं कोण म्हणाले? तुकाराम महाराज. मग आम्ही ह्या देहात असतानाच ह्या देहाचा निराश करून आमचे मरण आम्ही आपल्याच डोळ्यांनी जर पाहिलं तर मृत्यूचं भय संपून जातं. 60-70च्या नंतर कायम एक भय असतं की आता ह्या देहाचं काय होईल, कसं होईल. काका म्हणतात हे प्रापंचिक लोकांचं पालुपद असतं, काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल, मुलाचं कसं होईल, मुलीचं काय होईल, लग्न होईल का, नोकरी लागेल का, आणि माझ्या देहाचं काय होईल सगळ्यात शेवटी असतं, आणि माझ्या देहाचं काय होईल. पण कुठलीही भय आणि चिंता जिथे आहे, दुःख जिथे आहे, तिथे सुखरूपता नाही. म्हणून माझ्या अंतःकरणामधले सुख दुःख, कुठल्याही भय चिंता ह्या सगळ्या नाहीशा झाल्या पाहिजे. ह्या द्वैतातून सुटायचं आहे. सुख दुःख ही द्वंद्वच आहे, हेही द्वंद्व कल्पना निरसन आहे. म्हणून माझ्या सुख दुःख ह्या कल्पनेतूनही मी सुटायला पाहिजे. माझ्या ह्या सगळ्या कल्पना मला दूर सारता आल्या तर मला माझ्या आनंदाच्या स्थितीचा, परमानंद स्थितीचा अनुभव घेता येईल. पुढे समर्थांनी हे म्हटलंय की वृत्तीरहित जे ज्ञान तेची पूर्ण समाधान, जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे. आता आपल्याला ज्या वेळेला आपण जगामध्ये व्यवहार करतो त्यावेळेला प्रत्येक अंतःकरण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. सूक्ष्म देहातला जो घटक आहे ते कसं आहे, अत्यंत शांत आहे मूळचं आपलं अंतःकरण. पण तिथे काही तरंग उमटतात. म्हणजे शास्त्रीय भाषेमध्ये बरंच त्याची व्याख्या आहे की ज्ञानाच्या बदल करणाऱ्या परिणामास वृत्ती म्हणतात वगैरे. आपण काही पाठ करण्याची गरज नाही. पण आपल्या अंतःकरणामध्ये एखादा तरंग उमटतो, म्हणजे मनच सुरुवातीला ज्या वेळेला संकल्प करतं, विकल्प करतं, त्या अंतःकरण वृत्तीला मन म्हणतात. सगळ्यांना माहिती आहे. बुद्धी निश्चयात्मिका वृत्ती, केलेल्या संकल्पातनं एक निवडणं आणि मग ती बुद्धी कार्य करते आणि मग त्याचं चिंतन घडतं, म्हणून ती चित्तवृत्ती. आणि अहमवृत्ती म्हणजे मी करीन अशी वृत्ती. ह्या सगळ्या वृत्ती आहेत. तर ह्या कशा आहेत? अंतःकरणाच्या वृत्ती आहेत. अंतःकरण स्थितीत बदल होतो. शांत स्थिती जी आहे त्या वृत्तींमुळे थोडीशी खालीवर होते, कार्यरत होते, म्हणून तिला वृत्ती म्हणतात. पण जे वृत्ती ज्ञान असतं ते बाह्य पदार्थांचं असतं, म्हणजे त्रिपुटीतलं असतं. तिथे ज्ञाता, ज्ञेय वस्तू आणि होणारं ज्ञान असं त्रिपुटी असते. अंतःकरणाच्या स्तरावर ज्या वेळेला ज्ञान होतो ते बाह्य जगताचं होतो आणि ते निवृत्त झालं पाहिजे. आता तिथे ज्या वेळेला वृत्ती संपूर्णपणे नाहीशी होते, तिथे आपल्या अत्यंत शांत अंतःकरण वृत्ती होते, तेव्हा माया आणि ब्रह्म ह्याचंही अनुसंधान सुटून जातं. अंतःकरण वृत्तीला धारण करावी लागणार आहे ना, मी देह आहे, ही माया आहे, समजा माईक आहे, किंवा मी ब्रह्म आहे. तर हे दोन्ही विचार जे आहे ते अंतःकरण वृत्तीच्या स्तरावर असतात. पण वृत्तीची निवृत्ती ज्या वेळेला होते त्यावेळेला विचार संपून जातात आणि अनुसंधानही तिथे संपून जातं. म्हणून मी ब्रह्म आहे हा अनुभव घेऊन, म्हणजे ते कसं आहे तर सच्चिदानंद घन आहे, ते मी आहे, आणि त्याचा अनुभव घेऊन माझी अंतःकरण वृत्तीचीही निवृत्ती झाली पाहिजे. द्वैत कल्पना निरसनामध्ये हळूहळू मी देह ही कल्पना जितकी जशी मावळावी तशी मी ब्रह्म आहे ही धारण केलेली वृत्ती सुद्धा हळूहळू गळून पडावी. हळूहळू ती गळते अनुभवात गेल्यानंतर, आणि मग शब्द पण मौन होऊन जातात. शब्दांना बोलण्याचं सामर्थ्य राहत नाही, बोलावंसंही वाटत नाही, कारण तिथे शांतीचा अनुभव आहे. परमशांती, पराशांतीचा अनुभव तिथे आहे, आणि म्हणून मग शब्दसुद्धा गळून पडतात. आता कल्पनेच्या खूप ओव्या आलेल्या आहेत की प्रत्येक अंतःकरण वृत्ती म्हटलं की तिथे संकल्प विकल्प येतो, आणि अंतःकरण वृत्तीपासूनच पुढे जो विचार असतो त्याला कल्पना म्हणायचं, आणि ते सगळे द्वैतातले. म्हणून यांनी बऱ्याच ओव्यांमध्ये त्यांनी सांगितलं हे की द्वैत पाहता ब्रह्म नसे, ब्रह्म पाहता द्वैत नसे. आपण जर ब्रह्माचा विचार केला, ब्रह्म आहे ही अंतःकरण वृत्ती धारण केली, ते मी आहे, तर द्वैताचा द्वैत संपून जातं. पण द्वैताचा जेव्हा म्हणजे मायेचा विचार करत असतो त्यावेळेला ब्रह्मवस्तूचं अनुसंधान सुटून जातं, आणि द्वैत अद्वैत जे आहे ते का भासतं तर कल्पनेमुळे. आणि कल्पना ते मिथ्या, कल्पना ते खोटी असं समर्थांनी म्हटलेलं आहे. पण तरी सुद्धा आपल्याला शुद्ध कल्पनेचा विचार
आपल्या काल काल कल्पनेचा विचार कोणीतरी मांडला, स्फुरे ब्रह्म ते जाण माया, स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म ते जाण सुविद्या, असं मनाच्या श्लोकात आहे, मला वाटतं ना, मनाचा श्लोक आहे बहुधा, की यातला आहे, मला आठवत नाही. पण कल्पना जी आहे ती अशी करावी लागते. आणि ह्या सगळ्या आता कल्पनाच म्हणते की मी बद्ध आहे, कल्पनेने मला वाटतं की मी बद्ध आहे, पण बंधन आणि मोक्ष ह्याही सापेक्षतेने कल्पनाच आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधन कैसे आत्म्याला बोलूची नाही. नित्यमुक्त असलेलं जे तत्व आहे त्याला कुठलंही बंधन नाहीये, कुठलंही बंधनात ते नाहीये, म्हणून ते नित्यमुक्त आहे. आणि मग आपल्याला काय वाटतं, मला मोक्ष हवा, म्हणजे मला मुक्ती हवी. मग मुक्ती साधक स्तरावर तर त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल, पण आत्म्याच्या ठिकाणी मात्र बंधन आणि मोक्ष दोन्हीही नाही. म्हणूनच नित्यप्राप्ताची प्राप्ती असं मोक्षा स्थितीचं वर्णन केलेलं आहे. नित्यप्राप्ताची प्राप्ती असं माझं जे मूळ आत्मस्वरूप आहे तेच मी विचारांनी जे विसरले होते ते मला नित्यप्राप्ताची प्राप्ती झाली असा विचार आहे. आता हे कल्पना द्वैताची माता, कल्पना ज्ञेप्ती तत्वता, बद्धता आणि मुक्तता कल्पनामुळे. कल्पनेमुळेच मी बद्ध झाली आहे, तर कल्पनेनेच मला सोडवायचंय. मग मी ब्रह्म आहे ही कल्पना करून मला मुक्तीचा अनुभव घ्यायचा आहे. मग कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना तेची केवळ मोक्षदाती. आता कल्पनेमुळेच आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म होतो. आता सगळी जर लिंक लागली तर मी देह आहे, मी करता आहे, म्हणून कर्म फल भोगाची व्यवस्था ईश्वराची, आणि मग पुन्हा पुन्हा वासना आणि पुन्हा जन्म, म्हणून जन्माचं मूळ सुद्धा कल्पना आहे. म्हणून कल्पनेच्या अतीत जायचं, सगळ्या कल्पनांचं निरसन करायचं. भक्ती मी कल्पनेमुळे जन्म होतात, किंवा मी भक्ती करून हे फळ मिळवीन, मोक्ष मिळवीन, असंच म्हणणं पण कल्पनाच आहे. मोक्षाला पण मात्र ती सहाय्य करते. मी भक्ती करेन, मग प्रेमपूर्वक भक्ती करेन, पण ज्ञानपूर्वक आणि प्रेम आणि ज्ञानपूर्वक भक्ती केली की त्यातनं ज्ञान निर्माण, म्हणजे ज्ञानाची आपल्याला अनुभव येतो. आत्मा ज्ञानघन आहे आणि त्याचाच अनुभव येतो. पण ह्या सगळ्या कल्पनाच आहेत, आणि ह्या सर्वांचं जे काही आहे, पण ह्या कल्पनाच आधी जाणून घेतल्या आणि मग त्या कल्पनेची आपल्या साधनेला जर जोड दिली, मी आपल्या ह्या सगळ्या कल्पनेतनं द्वैतातनं सुटण्यासाठी साधनेला जर जोड दिली, तर आपली परमार्थामध्ये आपल्या ध्येयाप्रत प्रगती होऊ शकते. आणि जर ती कल्पनेला आपण योग्य त्या मार्गाने वळवली, तर मग आपल्याला आनंदाचा, मोक्षाचा म्हणजे परमानंदाची प्राप्ती होऊ शकते, आणि तीच आपल्याला मग सहाय्यभूत होते. म्हणून ह्या सर्व सृष्टीचं आणि जीवाच्या बंधन आणि मोक्षाचं किंवा मुक्तीचं जे आहे मूळ जे आहे ती कल्पना आहे. आणि म्हणून ही समूळ जर काढून टाकली आपण, तिच्या मुळासकट जर ती बाजूला सारली, तर मग तिथे ब्रह्मानुभव सहजच आहे. सगळं जगतच जर कल्पना आहे, माझा देह ही कल्पना आहे, माझ्या अंतःकरण वृत्तीवर उठणारे जे तरंग आहेत ते सुद्धा सगळ्या कल्पना आहे. आणि ह्या कल्पना जर द्वैताला कारण आहे, तर त्या कल्पनेला फक्त अशुद्ध कल्पनांना बाजूला सारलं आणि शुद्ध एकच कल्पना जर मी अंतःकरणामध्ये रुजवली, ठसवली, तर मग तिथे ब्रह्मानुभव येण्याची व्यवस्था होते. म्हणून शुद्ध ब्रह्माचा, शुद्ध आत्मस्वरूपाचाच कल्पना करायची, आणि त्याचं यथार्थ आकलन आपण जर करून घेतलं, तर श्रवण, मनन आणि निदिध्यासन असं ह्या परमार्थ मार्गामध्ये आपल्याला सांगितलंय की श्रवण केलेची करावे, त्याचंच मनन करावं, चिंतन करावं, आणि त्याचाच निदिध्यासन करावं. तर ह्या श्रवण, मनन आणि निदिध्यासन अशा पायरीने गेलं असता आपल्याला ब्रह्मानुभव किंवा आत्मानुभवापर्यंतची व्यवस्था होऊन जाते. आणि शुद्ध कल्पना जी आहे ती फक्त ब्रह्मस्वरूपाचं यथार्थ ज्यावेळेला आकलन होतं आपल्याला, त्यावेळेला ती कल्पनासुद्धा निवृत्त होऊन जाते. ती आणि अपेक्षित काय आहे आपल्या अभ्यासामध्ये, की ही शुद्ध कल्पना आपल्या अंतःकरणामध्ये रुजावी आणि आपल्या अभ्यासाला सहजता यावी. म्हणून सदा स्वरूपानुसंधान करी द्वैताचे निरसन. मग आता जे ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व मी आहे त्याचं अनुसंधान मला सातत्याने टिकवायचं आहे, आणि मग आपल्या द्वैताचं निरसन करायचं आहे. निरास करणं म्हणजे काय? देहाचा निरास करणं. देहाच्या निरासे पाविजे या ठाया, म्हणजे देह सत्य नाही आहे. आपल्या आधीच्या प्रवचनांमध्ये आपण ऐकलेलं आहे की तो कसा आहे, सत असत विलक्षण, सतासत विलक्षण, म्हणजे सतच्या लक्षणांशी न जुळणारा देहादी जगत, जगतही तसंच आहे.
सच्च्याही लक्षणांची जुळत नाही, असच्च्याही लक्षणांची जुळत नाही, आणि म्हणून त्याच्याबद्दल वाणीने काहीही बोलता येत नाही. सत म्हणावं तर ते कधीतरी नष्ट होतं, असत म्हणावं तर ते आता अनुभवाला येतं, म्हणून ते विलक्षण आहे, अगदी त्याच्यापासून वेगळं आहे. वाणीने मला ज्याच्याबद्दल बोलता येत नाही असं ते आहे, म्हणून ते मिथ्या आहे, माईक आहे. आणि जे जे मिथ्या आणि माईक म्हटलं ते कधीतरी निर्माण झालेलं असतं आणि कधीतरी निश्चितपणे नष्ट होणारं असतं, आणि ते सत्य नाहीये, म्हणून त्याचा निराश करायचा. म्हणजे काय, मिथ्यात्व निश्चय पक्का करायचा, आणि मिथ्यात्व निश्चय करून आपल्याला त्याच्यापासून सहजपणे सुटता आलं पाहिजे. देह मी नाहीये हे देहबुद्धीतनं सुटणं, जग सत्य नाहीये ह्यातून सहजपणे सुटणं, अत्यंत सहजपणे तो निश्चय होऊन जाणं, म्हणजे अनासक्त असंगत्व आपल्या अंतःकरण वृत्तीमध्ये आपोआप रुजतं. मी अनासक्त होऊन व्यवहार करू शकते. व्यवहार आपल्याला आपला प्रपंच टाकून कुठेही जाता येणार नाही, पण त्या प्रपंचात असतानाच ह्या विचारांच्या साधनेने, विचार साधना अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण विचारांशिवाय आपल्याला हे कळत नाही. आपल्याला शास्त्राने काय सांगितलंय, संतांनी काय सांगितलंय, ते समजून घेऊन त्याचा उपयोग करण्यासाठी आपल्याला शास्त्र उपयोगी पडतं. पण अनुभवाच्या स्तरावर गेल्यानंतर शास्त्रसुद्धा गळून पडतं, शब्दसुद्धा मौन होऊन जातात, आणि मग अनुभवाची स्थिती जी असते ती परमानंदाची स्थिती असते, ती अनिर्वचनीय स्थिती आहे. तिथं मग बोलणंही गळून पडतं. अनुभवाच्या ठिकाणी आपण वृत्तीची निवृत्ती अशी होऊन जाते, आणि मग आपल्याला परमशांतीचा तिथे अनुभव आहे. अद्वैत कल्पिते शुद्ध तोच विषय पुन्हा सांगतात, आणि द्वैत कल्पिते अशुद्ध, अशुद्धतेची सबळ जाणावी म्हटले, म्हणजे अशुद्ध किंवा कल्पना ज्या आहेत त्या आपल्या सगळ्या टाकून द्यायच्या आहे. आपल्या जन्म मृत्यूला कारणच ह्या अशुद्ध कल्पना आहेत. आपल्या अनेक जन्मांपासून आपण ज्या बाळगल्या आहेत, आपल्या अंतःकरणामध्ये बाळगूनच आपण पुन्हा जन्माला आलोय. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. आम्ही ह्या जन्माला आलो आहे याचा अर्थच आमच्या अंतःकरणात अशुद्ध कल्पना आम्ही धारण केलेल्या आहेत अनेक जन्मांपासून. द्वैत कल्पनेत आपलं जीवन जगलेलं आहे. मी करता भाव धारण केलेला आहे, जगाला सत्यत्व दिलेलं आहे, आणि मी अहंकार आणि ममता मी आणि माझेमध्ये अडकलेली आहे, आणि म्हणून मी मनुष्य देहात जन्माला आले. तरी सुद्धा त्या नरदेहाचं स्तवन आपण त्या दिवशी केलंय, समर्थांनी केलंय, ताईंनी पण खूप छान समजावून सांगितलंय. म्हणून त्या नरदेहामध्ये असताना हा पुरुषार्थ जो आहे, परमपुरुषार्थ आहे, या द्वैतकल्पनेचं निरसन व्हावं, आणि तो जो विचार आहे तो दृढ होऊन ती मोक्ष स्थिती, वास्तविक मोक्ष म्हणजे मी नित्यच आहे, मी आनंदरूपच आहे, मूळची मी सद्घन चिद्घन आनंदघनच आहे. सत म्हणजे कालातीत, आत्मतत्व कालातीत आहे. तसंच चित म्हणजे ज्ञानघन तत्व, आपल्याला सगळ्यांना ज्ञान होण्याची व्यवस्था आहे. आताच पहिला आपण जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये ज्ञान होण्याची व्यवस्था आहे. सगळ्या आपल्या तीनही अवस्थांमध्ये तो ज्ञानघन आत्मा आहे, म्हणून ज्ञानरूप पण मी आहे. माझ्या पाचही ज्ञानेंद्रियांनी जेव्हा मला ज्ञान होतं, तर त्या ज्ञानामध्ये मी न अडकता, तिच्या अनुकूल प्रतिकूल चिंतन न करता, जर मी ज्याच्या सत्तेवर मला ज्ञान होतंय त्याचं अनुसंधान, त्या ब्रह्मानुसंधान जर ठेवलं, तर माझ्या सुख आणि दुःखांची निवृत्ती होऊन जाते. आपल्या डोळ्यांनी काही बघितलं, कानांनी काही ऐकलं, तर त्याच्यावर अनुकूल प्रतिकूल चिंतन न करताना, ते बोलणारं कोण आहे, त्यांनी माझ्यासाठी काय बोललं ह्याचा विचार न करताना, तो शब्द कुणाच्या सत्तेने उमटलाय, तो शब्द मला कुणाच्या सत्तेवर कळलाय, इथे जर माझं लक्ष असेल, तर द्वैताचं निरसन, बोलणारा वेगळा राहून जातो, ऐकणारी मी पण वेगळी राहून जाते, आणि मूळ कोण आहे तर आत्मतत्व, आणि ते सर्वांच्या मध्ये समान आहे. द्वैत नाहीच आहे. द्वैतामुळेच भय आहे आणि द्वैतामुळेच दुःख आहे. द्वैत कल्पनेचं अशा पद्धतीने निरसन करून आपल्याला मीच सद्घन चिद्घन आणि आनंदघन आत्मा आहे ह्याचा अनुभव घेता येतो. आणि त्याला आलेली सहजता म्हणजे महाकारण देहाच्या पलीकडे चारही देह मी नाहीये, म्हणजे सहजता येण्या आधी आपल्याला तर निर्णय करणं, निश्चय करणं, तिसऱ्या अवस्थेला म्हणजे ओलांडून चौथीत जाणं, पण त्या तुरेनेही साक्षीत्व करता करता हळूहळू ते साक्षीत्वही मावळून जाणं अपेक्षित आहे. मी साक्षी भाव सुद्धा नाही. अंतःकरण वृत्ती शांत होऊन जातात, बोलण्याची वृत्ती संपून जाते. आता काही बोलावंसं वाटत नाही. आता न कुठे धावे मन तुझे चरण देखलिया. त्या विठ्ठलाचे चरण, रामाचे चरण सगुणाच्या भाषेत बोलले आणि आपल्या सद्गुरूंचे चरण देखले, तर आपलं अंतःकरण काकांच्या दर्शनाने शांत होऊन जातं.
बोलायला काही शिल्लक राहत नाही. तसं आत्मानुभव तो आमचं मूळ स्वरूप आहे. तिथे जेव्हा आपण जाऊन पोचतो त्यावेळी परमशांतीचा अनुभव आहे आणि परमशांतीच्या अनुभवामध्ये मौन आहे. म्हणून काही बोलणं शिल्लक राहत नाहीये. आनंदरूप आपण आहोत. आपल्या आनंदामध्ये परमानंदाची प्राप्ती आणि आपल्या सुखरूप ह्या अवस्थेमध्ये आपला हा मानवी देह कृतार्थ करणं हे आपल्यासाठी आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी आपण इथे जमलेले आहोत. आपण सगळे 3-4 दिवस श्रवण करीत आहोत. द्वैतकल्पनेचं निरसन मी यथामती मांडण्याचा प्रयत्न केला. सद्गुरू काकांना काल सांगितलं, काका मला वाचवा. कारण वर्षाताईंनी, माधुरीताईंनी, शिल्पाताई आणि कोल्होकर सर, विलासदादांनी शुद्ध ब्रह्म इतकं छान सांगितलं. हे सांगितल्यानंतर मला म्हणजे असं वाटत होतं की आता मी काय मांडू. इतकं सगळं सांगितलं आहे, मांडण्यासारखं माझ्याजवळ. काका मला वाचवा एवढी त्यांना विनंती केली आणि काका म्हणाले, त्यांचे आशीर्वाद आहेतच. बोलविता धनी वेगळाची तेच आहेत, आमचं काहीच नाही आहे.